अमिताभ बच्चनच्या शहनशाह पिक्चर मधला एक डायलॉग आज मला आठवतोय, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है मेरा शरद पवार. मी अमोल कोल्हे नाही, मी वन्स मोर करू शकत नाही, ते त्यांनाच जमतं. पण मला हे सांगायचंय की मी सांगितलं होतं तुम्हाला, पार्टी सोडून जायची लोक. 19 साली मी सांगितलं, अ गेला तर ब आहे, ब गेला तर क आहे, क गेला तर ड आहे, कारण शरद पवार नावाचं विद्यापीठ आमच्याकडे आहे. आज त्या वाक्याची खरेपणा आज पवार साहेबांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या ताकदीत आज लोकांना आणि महाराष्ट्राला दिसून येतोय. खरं म्हणजे मी प्रत्येकाला सांगायचो, पवार साहेबांना अनेक आमदार सोडून गेले, अनेक आमदारांनी सोडून गेल्यानंतर देखील पवार साहेबांनी महाराष्ट्रात लोकांच्या ताकदीवर पक्ष पुन्हा पुढे आणण्याचं काम केलं. 2024 मध्ये 40 आमदार गेले, आमचा पक्ष गेला, चिन्ह देखील चोरून नेण्यात आलं. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर पवार साहेबांनी 8 खासदार निवडून आणले. 8 तुम्ही हाय कुठं? आणि म्हणून मी सांगायचो, परवाच भाषणात एका ठिकाणी सांगितलं, पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा कधी बंद होत नाही. पुन्हा नवे विद्यार्थी शाळेत घडत असतात. शाळेचा हेडमास्तर हेच काम करत असतो. आणि मी सांगितलेलं, माझ्या शाळेचा हेडमास्टर खमके आहे. तो खमकेपणा आज शरद पवार साहेबांनी तुमच्याकडे सगळ्यांना दाखवला. आणि म्हणून अनेक जण मला विचारतात, पुढं काय? महाराष्ट्रातल्या नव्या चेहऱ्यांना पुढं करण्याचं काम पवार साहेब आता करतील. पुन्हा एक नवी पिढी महाराष्ट्राच्या समोर उभा करण्याचं काम पवार साहेबांचं करण्याची दृष्टी आहे. आम्ही 90 साली उभा राहिलो, 99 साली पहिल्यांदा राज्याचा अर्थमंत्री मला करण्याचं काम पवार साहेबांनी केलं. मी साहेबांना रात्री म्हटलं, साहेब म्हातारे माणसाचं काम, यशवंतराव मोहिते साहेब आमच्याकडे होते, ते अर्थमंत्री, मी नको. नाही म्हटले, तूच. RR पाटील आबा आपले असतील, अनिल देशमुख असतील, अनेक तरुणांना संधी त्यावेळी पवार साहेबांनी दिली. आज पुन्हा एकदा त्याच मूडमध्ये पवार साहेब आहेत. नव्या चेहऱ्याला, तरुणांना महाराष्ट्रात संधी द्यायची आहे. तुम्ही काही चिंता करू नका. या महाराष्ट्रात खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या ताकदीवर आणि आशीर्वादावर 8 खासदार निवडून आले आहेत. मी काही मोदींसारखी किंवा भाजपसारखी चुकी करणार नाही 400 पार म्हणण्याची. मला प्रत्येक सीट निवडून आणायचं अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. समोरच्याला अंदाज न लागून देता निकाल आणायचं काम आपण सगळ्यांनी करायचं. त्यामुळे थोडीशी माझी तुम्हाला विनंती आहे, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत. आता माझे महिने 4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित. आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा. काय असेल ते शरद पवार साहेबांना, जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा. शरद पवार 2 कानाखाली मारतील आमच्या, नाही तर काय करतील तो त्यांचा निर्णय. पण जाहीर बोलू नका. पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे, कुणा एकाची संपत्ती नाहीये. मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे, याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया. फक्त 4 महिने. नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन. पण ही 4 महिने आपण एका दिलानं राहू. पक्षात काय करायचे ते कानात येऊन सांगा, काय प्रॉब्लेम नाही. पण जाहीर बोलायचं बंद करा, खाजगीत बोलायचं बंद करा. ही टीम आहे. टीम वर्क ज्यावेळी होतं त्यावेळीच विजय होतो. हे अमोल कोल्हेंपासून, लंकेंपासून, बाप्पांपासून, बगरेंपासून, आमच्या धैर्यशील मोहिते पाटलांपासून सगळ्यांना माहिती आहे टीम वर्कला महत्व आहे.
हा विजय काही माझ्या एकट्याचा नाहीये, चिंता करू नका. हा विजय सगळ्या टीमवर्कचा आहे. मला माहिती आहे भगरे गुरुंच्या इथे शेट्टे साहेब तिथे बसलेले आहेत. शेट्टे साहेब अहोरात्र 24 तास भगरे गुरुजींना घेऊन 2 महिने फिरले. त्या माणसाचे कष्ट आहेत. शेट्टे साहेबांसारखे पवार साहेबांच्यावर निष्ठा ठेवणाऱ्या प्रत्येकाचा जीव या पक्षात अडकलेला आहे आणि म्हणून पुढची विधानसभा यशस्वीच व्हायची आहे, त्याला तडजोड नाही. आणि म्हणून याच्यासाठी प्रयत्नाची शिकस्त मित्रांनो आपण सगळ्यांनी करूया. हा माझा शेअर नाही, पण मी माझ्या मित्रांनी एका दिलेला आहे, बसलेला आहे इथं. न रुकी वक्त की गर्दिश, अनेक लोक सोडून गेले त्याच्यावर आहे. न रुकी वक्त की गर्दिश ना जमाना बदला, ना रुकी वक्त की गर्दिश ना जमाना बदला, जरा पत्ते क्या टूटे परिंदों ने तो ठिकाना बदला. जरा पत्ते क्या टूटे पेड़ के तो परिंदों ने ठिकाना बदला. पवार साहेबांची ताकद पवार साहेबांना आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे. जयंत पाटील म्हटले अहिल्यानगरला, अहमदनगरला तुम्ही वर्धापन दिन साजरा केला, यालाही एक पार्श्वभूमी आहे. या भागानं प्रचंड यश पवार साहेबांना दिलं. नाशिक जिल्हा तर पवार साहेबांच्यासाठी वेडा होऊन कष्ट करून प्रयत्नाची शिकस्त करतो. हा कांदा आणलेला, कांद्याचा फोटो आणलेला सानप, हा तरुण मोदी साहेबांच्या सभेत जाऊन त्यांना कांद्याचं बोला म्हणून सांगणार. ही छाती हिम्मत नाशिककरांची, मी त्या नाशिककरांच्या हिमतीला सलाम करतो. एवढा हिम्मतबाज शेतकरी मी महाराष्ट्रात बघितलेला नाही. आणि म्हणून आम्ही या अहिल्यानगरला आलो, अहमदनगरला आलो. आजचा वर्धापन दिन आहे. सूचना होती की मुंबईतला एखादा हॉल घ्या आणि करा. अमोल कोल्हे साहेब म्हटलं नाही, 4 तारखेचा निकाल बघू. 4 तारखेचा निकाल सोयीचा असेल तर आपण अहमदनगरलाच जायचं. आज तुम्ही सगळ्यांनी निलेश लंके सारख्या एका खऱ्या कार्यकर्त्याला निवडून दिलं. नगर जिल्ह्याचे आभार मानावे तेवढे थोडे आहे. संपत्ती, साधनं सगळ्या विरोधात एक सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही निवडून दिला. ह्या नगरच्या दुसऱ्या जागेला देखील तुम्ही सगळ्यांनी यश मिळवलं. त्यामुळे नगरकरांचे आभार महाविकास आघाडीला विजय करून दिल्याबद्दल मानायलाच पाहिजेत. आणि म्हणून आज आम्ही इथं आलोय. पण आणखीन त्याला दुसरी एक झालर आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म चौंडीला झाला. फार तरुण वयात त्यांना पतींना गमवावं लागलं. राज्यकारभाराची धुरा त्यांच्यावर आली. आणि मग एक स्त्री राज्य करते आहे म्हणून त्या स्त्रीच्या राज्यावर लोकांनी आक्रमण करायला सुरुवात केली. पण पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी ते सगळ्या लढाया यशस्वी केल्या. ते सगळे हल्ले परत केले. त्या कधी खचल्या नाहीत. कारभार अतिशय उत्तम केला. राज्यावरची सगळी आक्रमणं परतवून लावल्यानंतर पुण्याच्या पेशवा रघुनाथराव यांना होळकरांच्या दौलतीचा आणि राज्याचा लोभ सुटला. पेशवाईत होळकरांचं राज्य विलीन करायच्यासाठी पेशवा रघुनाथराव 50,000ची फौज घेऊन इंदोरवर चढाई करायला गेले. तेजस्विनी अहिल्यादेवी होळकरांनी न घाबरता एक खलिता पाठवून दिला रघुनाथराव होळकरांना. त्याचे शब्द वाचण्यासारखे आहेत. तुम्ही शांतपणाने ऐका. इथं का आलो ते तुम्हाला त्यातनं कळेल. त्यांनी लिहिलं, आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात. आमच्याकडील फितुरास गाठले. मला दुबळी समजलात की खुळी. दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू आहे. आता आपली गाठ रणांगणातच पडेल. माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल. मी हरले तर कीर्ती करून जाईन. पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे. मी अबला आहे असे समजू नका.
मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना देखील भारी पडेल. वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचं स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचं नाव लावणार नाही, अशा अहिल्यादेवी होळकर होत्या. हा महाराष्ट्राचा इतिहास याच मातीतून तयार झालेला आहे. या मातीनं स्वाभिमान शिकवला, या मातीनं लढण्याचं शिकवलं. कार्यकर्त्यांना प्रेरणा दिवसासाठी, वर्धापन दिवसासाठी इथं बोलवलं. त्याचं जयंत पाटील हे आणखीन एक कारण आहे. या मातीला स्पर्श करून तुम्ही जावा. तुम्ही देखील अलिबाग मध्ये आणि रायगडात लढायला शिकाल. ही मातीच एवढी लढवायची आहे. खरं म्हणजे या देशातल्या जनतेने यंदाची लोकशाही वाचवली. मी उद्धव ठाकरे, शिवसेना प्रमुख यांचेही आभार मानेन. महाविकास आघाडीचे महत्वाचे घटक महाराष्ट्रभर ते फिरले, अनेक चांगल्या सभा केल्या. ठीक आहे, यश 2-4 जागा मागं पुढं ठीक आहे, पण त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि महाराष्ट्रभर फिरले. त्यांचेही मी आभार मानतो. त्यांच्याबरोबर शरद पवार साहेब पायाला भिंगरी लावून फिरले. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. प्रचंड मेहनत पवार साहेबांनी घेतली, ज्याचा उल्लेख मगाशी करण्यात आला. काँग्रेस पक्षाने देखील चांगलं काम केलं. बाळासाहेब थोरात जरा हॉस्पिटलमध्ये आहेत, पण बाळासाहेब थोरात, नाना पटोले ह्या सगळ्यांचंच आम्ही सगळे आभार मानतो. कारण ह्या सगळ्यांच्या महाविकास आघाडीच्या एका सुरात कोऑर्डिनेशन केल्यामुळं चांगलं यश आपल्या सगळ्यांना मिळालं. याच्यात अनेक वक्ते आहेत, अनेकांनी भाषणं केली. मी सगळ्यांची नाव घेत नाही, वेळ झाला म्हणून. पण यशवंतराव गोसावी एक आमचे वक्ते आहेत, चांगली भाषणं करतात. आणि दुसरे कराळे गुरुजी, कराळे मास्तर इथं आलेत. कराळे मास्तर उभे राहा. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. देशामध्ये नवं सरकार झालेलं आहे, पण त्यांची भिस्त कुणावर आहे? चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारवर. थोडं गुगल करून चंद्राबाबू नायडूंचा इतिहास जरा बघा आणि नितीश कुमारांचा देखील इतिहास बघा. हे दोघं 5 वर्ष टिकतील असं कुणालाही देशात वाटत नाही. त्यामुळे या देशातले बेरोजगारीचे प्रश्न, अनेक प्रश्न आहेत, पण ह्या सगळ्या प्रश्नांवर लोकांनी आता निकाल दिलेला आहे. आता महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. महाराष्ट्रातलं सरकार किती निकामी आहे हे आपल्याला लोकांच्या पुढे जाऊन मांडायचंय. फार अवघड नाही. लोकसभा जरा अवघड होती, पण विधानसभेत महाराष्ट्रातला सरकार सत्तेतून गेलं पाहिजे असं समजणारी 60 ते 65 ते 67% माणसं महाराष्ट्रात आहेत, हे मित्रांनो विसरू नका. आज सगळ्याच खासदारांचा सत्कार झाला. त्या 2 संसद रत्न पुन्हा निवडून आले आमचे, अमोल कोल्हेजी आणि सुप्रियाताई. संसद रत्न मिळाले म्हणून तुमच्यावर टीका. तुम्ही दोघं पुन्हा निवडून आला. अहो, संसद रत्न कसा असतो हे कळण्यासाठी ते बारणे तिकडचे ते पण निवडून आले. त्यामुळं संसद रत्नाला किती महत्व आहे. आणि सुप्रियाताईंनी फार मोठी घोषणा केली, उरलेल्या 6 जणांना संसद रत्न मिळायला लागेल. तिथं बाप्पा बसावं लागतं दिवसभर, फेविकॉल घेऊन जावं लागेल, मामा तिथं बसावं लागेल, बगरे सर असतील, बाप्पा असतील, निलेश लंके असतील, सगळ्यांना संसद रत्न मिळवून देण्यात मिळालं पाहिजे हा आग्रह. याचा थोडक्यात अर्थ काय तर आमचे खासदार आदर्शपणाने काम करतील. आज धैर्यशील मोहिते पाटील इथं आलेत. मी विजयदादांचं अभिनंदन करेल की विजयसिंह मोहिते पाटलांच्या घराण्याने एकत्रित बसून निर्णय घेतला, काय पडेल ते पडेल, पवार साहेबांच्या बरोबरच आपण निवडणूक लढायची आणि त्यांच्या बरोबरच उभं राहायचं. आणि म्हणून विजयदादांना मुद्दामून मी निमंत्रित केलंय. विजयदादांचा सत्कार याच्यानंतर आम्ही करणार आहे माझ्या भाषणानंतर. पण धैर्यशील मोहिते पाटलांचं अभिनंदन. अतिशय सुंदर निवडणूक त्यांनी लढवली. त्याच्याबरोबर आमचे अमर काळेंनी आपली माहिती थोडक्यात सांगितली, किती कमी दिवसात अमर काळेजी खासदार झाले.
आता विदर्भात एक नवा चेहरा अनिल बाबू देशमुखांच्या बरोबर एक नवा चेहरा आम्हाला विदर्भाचं नेतृत्व करायला मिळतो, याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे। त्याचबरोबर आमच्या सगळ्याच भास्कर भगरेंचं कौतुक केलं पाहिजे। साधी माणसं, तुम्ही हे डोक्यातनं काढा, तुम्ही हे डोक्यातनं काढा। 2 मिनिटं, अरे बोलू दे बाळ, हे बाळ, हे बाळ भगरे, तुम्ही प्रत्येकाला काय वाटतं निवडणूक असली, पैसा असला की निवडणूक होते, पैसा नसला तरी निवडणूक कशी होते हे भगरे सरांनी दाखवून दिलेलं आहे। लोक त्यांच्या मागे उभा राहिली, त्यामुळे त्यांचं बाळ्या मामा म्हात्रे भिवंडीची सीट आम्हाला आघाडीत जरा उशिरा मिळाली, बाळ्या मामांना जरा कमी वेळ मिळाला, पण बाळ्या मामांनी जिद्दीनं निवडणूक लढवली, त्यांचं अभिनंदन। बजरंग बाप्पा, तुमचं कौतुक किती करावं तेवढं थोडं आहे। सगळे मला सांगायचे नाही पार्टीत जे आहेत त्यांचंच झालं पाहिजे। मी म्हटलं निवडून आला तर ह्योच बाबा निवडून येईल, दुसरा कोणी येणार नाही। आज बजरंग बाप्पांनी मोठा विजय मिळवला। बजरंग बाप्पांच्या सभागृह बीडमध्ये सांगितलेलं, बीडला कायम दुष्काळ 5वीला पुजलेला आहे। बीड मधली जनता कष्ट करणारी जनता आहे। कष्ट करून त्या जिल्ह्यातल्या जनतेनं दुसऱ्यांच्या शेतात जाऊन दुसऱ्यांचे ऊस तोडण्यापासून प्रचंड कष्ट त्या जिल्ह्याने गेले 50-60 वर्ष केलेली आहे। आता बाप्पा निवडून आले, बीडचं परिवर्तन करण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे। 3-4 महिन्यानं आपलं सरकार येईल याची मला पूर्ण खात्री आहे। मी बीडच्या जनतेला आश्वासन देऊन आलोय की सरकार आल्यानंतर बाप्पाला घेऊन या बीड जिल्ह्यासाठी पाण्याची उपलब्धी करून सगळा बीड जिल्हा सुकलाम सुफलाम करण्याचं काम आम्ही सगळे करून दाखवू, हे वचन आम्ही बाबांच्या जाहीर सभेत दिलेलं आहे, बाप्पांच्या जाहीर सभेत दिलेलं आहे। आणि शेवटचे आमचे निलेश लंके, मी काय तुम्हाला सांगायची गरज नाही, निलेश लंके कुठे गेले? लोक बरोबर येतात। मी त्यांच्या यात्रेच्या उद्घाटनाला आलो, सगळ्या मोठा देवीला हे काका होते, तिथं आम्ही सुरुवात केली प्रचाराची। त्यांच्या निवडणूक जाहीर म्हणजे अर्ज भरायच्या आधीच सगळा प्रचार पूर्ण, आणि फोन केला, जरा लंकेजी जरा प्रॉब्लेम, तुम्ही काय चिंता करू नका, तो भाग असा आहे, तो भाग असा आहे, मी तिकडे जाऊन आलोय। सगळा मतदारसंघ पाठ होता निलेश लंकेंना, आणि कोण काय करतंय याचा सविस्तर अहवाल सतत फोनवर देत होते। त्यांचं कौतुक केलं पाहिजे। हा या जिल्ह्याचा एक असा कार्यकर्ता हाडाचा आहे, त्यांचे आई वडील इथं आलेले आहेत, मी त्यांचंही अभिनंदन करेन, पण हा माणूस राजकारणात बराच पुढे जाईल, एवढं माणूस ओळखण्याचं चातुर्य निलेश लंकेंना आहे। आणि एक गुप्त गोष्ट सांगतो, जी जाहीर होती, त्यांचा प्रवेश करायला मी चालवतो। पहिला प्रवेश निलेश लंके, तुमचा प्रवेश राष्ट्रवादीत झाला त्यावेळी मी चालवतो तुमच्या प्रवेशाला, आणि दुसरा प्रवेश झाला त्यावेळी मीच होतो। पण हा दुसरा प्रवेश फायनल प्रवेश आहे। निलेश लंकेंनी पवार साहेबांचं नाव उज्ज्वल करण्यासाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांनाही सलाम मी करतो। सातारला आमची सीट थोडक्यात गेली, फार थोडक्यात, पिपाणी नसती तर ही सीट निवडून आली असती। शशिकांत शिंदे हाडाचे कार्यकर्ते, त्यांना आधी आपण सांगितलेलं नव्हतं, उमेदवारी जाहीर करायची आदल्या दिवशी सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी प्रचार सुरू केला, वेळ कमी मिळाला, नाहीतर मला खात्री आहे की शशिकांत शिंदेने देखील हा अंतर कमी कव्हर केलं असतं। रावेरला आमचा पराभव झाला, आमचे श्रीराम पाटील इथं उभे आहेत, उपस्थित आहेत, त्यांचा पराभव झाला, आम्हाला तिथं जरा फटका बसला, पण आपण सगळ्यांनी श्रीराम पाटील आपल्या जळगाव जिल्ह्यात लक्ष घालू। आता तुमच्या जिल्ह्यातले सतीश शेठ आलेले आहेत, तुमचे आपले आप्पा आलेले आहेत, गुलाबराव पाटील देवकर आले, गुलाबराव देवकर आलेले आहेत, सगळे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आलेले आहेत,
जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैया, पुन्हा ताकदीनं आपण एकत्रित काम करायचं सुरुवात करू. मला खात्री आहे जळगाव जिल्हा हा पवार साहेबांना प्रतिसाद देणार आहे. मी शेवटचे दोनच मुद्दे सांगतो. मोदींना नापसंती देशात बऱ्यापैकी लोकांनी सांगितलेली आहे. राज्याच्या नेतृत्वाला देखील लोकांनी नापसंत केलं हे विसरू नका. त्यामुळे आता पुढचे 3 महिने महाराष्ट्रात अनेक उद्घाटन होतील, मोठे मोठे हे होतील, प्रोग्राम होतील, पण त्याला महाराष्ट्रातली जनता भीक घालणार नाही असा मला विश्वास आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं मोठ्या संख्येनं आलात. अनेक मुद्दे आहेत. नीटचा परीक्षेचा मुद्दा, पेपर फुटले, नीटच्या परीक्षेचा मुद्दा आमचे खासदार दिल्लीत मांडतीलच, पण तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या सगळ्यांनी केलं. आणि त्यामुळं आपण सगळे मनापासून या सगळ्यांना साथ द्या. खरं म्हणजे बाकीचे सगळे खासदार एकटे आले आहेत, पण निलेश लंके यांच्या पत्नी सौभाग्यवती राणीताई लंकेताई कुठे गेलेत? तर समोर बसलेले आहेत. ताई तुम्ही वर या बघू. राणीताई लंके नागरिकांच्या बरोबर बसले आहेत. कुटुंब लोकांशी किती घट्ट संवाद ठेवून आहे याचा अंदाज आपल्या सगळ्यांना येतोय असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी विधानसभेच्या पर्यंत माझी तुम्हाला पुन्हा विनंती आहे, हवेत जाऊ नका. 8 खासदार आले म्हणजे आता सगळं राज्य आपण जिंकलं असं न समजता प्रत्येक बूथ सांभाळा. तुमचा मतदारसंघ विधानसभेचा जो आहे त्याच्यात एकत्रित या आणि प्रत्येक बूथ बांधायचं काम 15 दिवसात करा. तुम्हाला आता निवडणूक तुम्ही सगळीकडे लढवली आहे, जिथं लढवली नाही त्यांनाही माझं सगळ्यांचं आव्हान आहे. पण महाराष्ट्रातल्या पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या जनतेचं मी आज मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही आम्हाला जो न्याय दिलेला आहे, विश्वासानं आमचे 8 खासदार निवडून दिले आहेत. महाराष्ट्रातल्या नागरी भागातल्या समस्या देखील हे मांडतील. पुण्यातले प्रश्न, मुंबईतले प्रश्न, नगरचे प्रश्न, जळगावचे प्रश्न, औरंगाबादचे प्रश्न, नागपूरचे प्रश्न तर मांडतीलच, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला देखील विनमुख करणार नाहीत. त्याचेही प्रश्न मांडतील आणि महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माचा बरोबर घेऊन जाण्याचं काम पवार साहेब करतायत. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद या 25व्या वर्धापन दिनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मिळावा एवढीच विनंती करतो. अनेक मोठी माणसं आज पवार साहेबांच्या या कर्तबगारीवर आश्चर्य व्यक्त करतायत. त्या पवार साहेबांना आपण सगळ्यांनी मेहनतीने आशीर्वाद दिले, पाठिंबा दिला, त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. सुप्रियाताई आपल्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, त्यामुळे सुप्रियाताई राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्यामुळे कालच आमची देशातल्या नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग झाली आणि त्यात सुप्रियाताईंनी देखील मार्गदर्शन केलं. हा पक्ष पुन्हा एकदा देशात जोमानं वाढवण्याचं काम PC चाको साहेब आणि सुप्रियाताई देशभर करतील. त्यांना देखील आपण सगळ्यांनी तेवढी मोकळीक आणि साथ देण्याचं काम करूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, नाशिक, नगर, बीड, पुणे जिल्ह्यातल्या सगळ्याच नागरिकांना, कार्यकर्त्यांना, औरंगाबाद जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या, एखादा जिल्हा राहिला असेल सांगली, सातारा, कोल्हापूर तर माफी मागतो, त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद पासून ते अगदी चंद्रपूर पासून गडचिरोली पासून लोक इथं आलेली आहेत. त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो आणि ही विजयाची पताका पुढे विधानसभेपर्यंत पूर्ण ताकदीने पुढे नेऊ एवढाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो.